असं जर कुठं पोलिसला दिसलं तर मुलावर माझ्या कारवाई करावी। मी सुद्धा दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करावी। पण जर दोषी नसतील आणि जर कुणी म्हणत असेल की खासदाराच्या मुलावर कारवाई करा, खासदारावर करा, तर ते अतिशय चुकीचं आहे। नमस्कार, Story.com व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आपल्यासोबत बजरंग बाप्पा सोनवणे आहेत। बाप्पा, काय सांगाल? विलास घुले यांची हत्या झाली आहे, दुर्दैवी हत्या। बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी हे काय थांबायचं नाव घेत नाहीये। नाही, अतिशय दुर्दैवी घटना आहे ही। घटना व्हायला नको होती, पण विलास फुलेंचा मर्डर झाला आणि म्हणजे मर्डर भांडणं झाले, मर्डर मध्ये तो मृत्युमुखी पडला आणि मृत्युमुखी पडल्याच्या नंतर त्याच्यावर जे काय झालं ते त्याच्यावर जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि अटक होऊन त्यांचे जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई होऊन त्यांना सजा झाली पाहिजे। मग यामध्ये तुमच्या मुलाचं नाव येतंय, तुमच्या मुलाच्या गाडीमध्येच हे आरोपी वगैरे पळून गेले असं जर कुठं पोलिसला दिसलं तर मुलावर माझ्या कारवाई करावी। जर समजा माझा कुणीही, मी काय म्हणतो, मी सुद्धा दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करावी, नुसती कारवाई नाही। मी तुमच्या माध्यमातून पोलिसला परवानगी देतो, माझे सगळे कॉल डिटेल काढा, माझे रेकॉर्ड काढा, माझ्या मुलाचे सीडीआर काढा, सगळे आमचे सीडीआर काढून तपासा आणि आम्ही दोषी असलो तर आमच्यावर एफआयआर करा। पण आमच्या जर दोषी नसाल तर आमच्या विरोधात जी वल्गना केल्या जाते तर जाणीवपूर्वक आमचे राजकारण केले तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल आणि त्याच्यावर कारवाई नाही केली तर मग आम्हाला सुद्धा वाटेल की पोलीस हे निष्पक्षपाती काम करत नाही। धनंजय मुंडे यांनी सुद्धा सभागृहामध्ये आता मागणी केली आहे, याच्यामध्ये कारवाई करा आणि जो कोणी याच्यामधला खरा सूत्रधार आहे त्यांना अटक करा। ओके, बरोबर आहे ना। म्हणजे काय त्यांनी जर तशी मागणी केली असेल तर चुकीचं काय? बरोबर आहे, जे कोणी दोषी आहे त्याच्यावर तुम्ही बिलकुल कारवाई झाली पाहिजे। पण जर दोषी नसतील आणि जर कोणी म्हणत असेल की खासदाराच्या मुलावर कारवाई करा, खासदारावर करा, तर ते अतिशय चुकीचं आहे। आणि तसं ती सभागृहात मागणी कर, मीच म्हणतोय ना, कालच ट्विट केलं सकाळी, ते जे दोषीवर कारवाई करा त्याच्यावर एफआयआर करा म्हणून। गेले 4 दिवस झालं त्यांचा मृतदेह अंत्यविधीना पडून आहे। परिवाराने त्या आपल्याकडे सुपूर्द करून घेतला नाही। अनेक हजारो लोक तिथं पोलीस स्टेशन समोर जमले नाहीत। मात्र संतोष देशमुख यांच्या प्रकरणात जसा न्याय मिळाला, तातडीने अटक झाल्या, कारवाई झाल्या, तसा न्याय विलास घुलेंना मिळताना दिसत नाही। अटक केलेत काय आरोपी त्यांनी? 3 आरोपी। हा, मग आता सगळे आरोपी एकदा आता आणखी तसं तुम्ही संतोष देशमुख तुम्ही कम्पेअर कधीच करणार, तो वेगळी ते विषय वेगळा आहे। पण त्याच्यात बी आणखी ती कृष्णा आंधळे अटक नाही ना, 1.5 वर्ष झालं नाही अटक त्याचे। तसं येतं समजा, पण ह्याच्यात अटक नाही, ह्याच्यात पोलीस 100% हुडकीत असं मला वाटतं। पोलीस बीड जिल्ह्याचे तसं अलर्ट मोडवर आहे, 100% हुडकीतील। त्यांचे काही लोक इथं पण आले असतील एखाद्या तिथं सुद्धा आले असते, म्हणजे मला माहित नाही, म्हणजे पोलीसचे ते तपास करून त्याला अटक करतील। त्याच्यामुळे पोलीसवर शंका नाहीये आणि पोलीसवर माझा नाही, पोलीस आमचं जर समजा एखादं म्हणणं आहे की माझ्या मुलांनी पोलिसला प्रेशर दिलं, पोलीस कोणाचे? सरकार कोणाचे? सरकार असेल त्याचे पोलीस असेल ना, मग सरकार तुमचं आहे, पोलीस तुमचे, तुम्ही कोणी आमदार मंत्री आहात सगळे, तर मग तुम्ही सगळे थँक्यू सगळे तुम्ही आहात, तुम्ही तपास करून काळजी करा असं माझं म्हणणं आहे। पण सर, काय बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी थांबत नाही आहेत? कुठं हत्या झाली, काय झाली की बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप अप्रत्यक्ष हे करतात, पण सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी प्रयत्न करत नाही। माझी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री असल्यामुळे त्यांना विनंती आहे की तुम्ही तिथल्या सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी, ज्यांचा लोकप्रतिनिधी म्हणजे निवडून आलेला नसला तरी त्यांचा प्रतिनिधी बोलवा, बीड जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षाची एक बैठक बोलवा आणि बैठकीमध्ये तुम्ही सगळेजण मिळून एक काहीतरी तोडगा काढा। आणि माझी म्हणून जर बजरंग सोनवणे म्हणून खासदार म्हणून काय मागणी असेल तर तुम्ही एक तिथं विशेष न्यायालय न्यावा, जेणेकरून की 1 वर्षाच्या आत त्याचा निकाल लागेल। आणि त्याच्यानंतर एवढंच नाही तर जी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचा सुद्धा एकदा काढा ना। गुन्हेगारी प्रवृत्ती पोलिसाला माहित नाही भाई, आता बजरंग सोनवणेच्या मुलाचं नाव घ्या, मग बजरंग सोनवणेच्या मुलानं काय काय केलं ते काढा, काढा। कुठं काढताय? कुठं काय? सगळ्या गोष्टी सगळ्या आपण सगळ्यांनी करायला पाहिजे असं माझं मत आहे। त्याच्यामुळे ही जर थांबवायचं असेल तर तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना अटक केली पाहिजे, त्यांच्यावर केस झाली पाहिजे, त्यांच्यावर सजा झाली पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी एकदा मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांना एकत्र बोलवलं। दुष्काळाचं मोठं सावट महाराष्ट्रावर आहे आणि मराठवाड्यावर याचा मोठा परिणाम मराठवाड्यावर होणार। हे बघा, एल निनोचं संकट माझ्या जिल्ह्यावर आहे, मराठवाड्यावर आहे, राज्यावर आहे, देशावर आहे, जगावर आहे। पण मी जिथलं प्रतिनिधी करतोय त्या प्रतिनिधी करत असताना मला एकच म्हणायचं की त्या माझ्या जिल्ह्यावर येणारं संकट परमनंटली थांबवायचं काम सरकारने केलं पाहिजे। जे सरकार कुणापेक्षा आहेत, माझ्या मराठवाड्याचं संकट परमनंटली थांबवायचं काम केलं पाहिजे। उद्धव ठाकरे यांचे खासदार फुटले, शरद पवारांचे फुटतील काय? मला कुणाचे फुटले नाही बोलायचं त्याच्यावर, पण शरद पवार साहेबांचे 8 खासदार आहेत, कुणीही फुटणार नाही। उगाच कशाला अपेक्षा करावी कुणी?
ज्याने अपेक्षा करतील त्यांची अपेक्षा पूर्ण होणार नाही, त्याच्यामुळे काही होणार नाही. पालत्या घागरीवर पाणी.